हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज घेणार आहोत आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. काय घेणार आहोत? व्हॅल्युएशन ऑफ शेअर. व्हॅल्युएशन ऑफ शेअर मधला आपल्या नोट्स मधला फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा. त्यामध्ये दिलेला ऑन 31 डिसेंबर 2005 द बॅलन्स शीट ऑफ ए लिमिटेड कंपनी डिस्क्लोज द फॉलोइंग पोझिशन. बॅलन्स शीट दिलेली आहे, लायबिलिटी दिली, असेट दिली. त्यानंतर खाली ॲडजस्टमेंट दिले आहेत आपल्याला. ऑन 31 डिसेंबर 2005 द फिक्स असेट वेअर इंडिपेंडेंटली व्हॅल्यू 5,50,000 अँड गुडविल 50,000. ओके, म्हणजे आपल्याला वरती ज्या प्राइस दिल्या आहेत त्यांच्या व्हॅल्यू आपल्याला पूर्ण रिव्हॅल्युएशन करायचं आहे. आणि त्यानंतर समोर परत दिलं नेट प्रॉफिट ऑफ द लास्ट 3 इयर्सचा नेट प्रॉफिट दिला. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आपल्याला 52,000, त्यानंतर 61,000, पहिले दिला 51,600, नंतर 52,000, तिसऱ्या वर्षी 51,650, विच ऑफ 20% ट्रान्सफर टू प्लेस टू रिझर्व. 20% प्लेस टू रिझर्व आलं तर कंपल्सरी आपल्याला ऍक्च्युअल ॲव्हरेज प्रॉफिट काढावा लागतो. काय काढावा लागतो? ऍक्च्युअल ॲव्हरेज प्रॉफिट. शेअरमध्ये जर प्लेस टू रिझर्व किंवा ट्रान्सफर टू रिझर्व आलं असेल तर ऍक्च्युअल ॲव्हरेज प्रॉफिट काढावा लागतो. ओके, बघा समोर दिलं फेअर रिटर्न इन्व्हेस्टमेंट. Fair return investment means NRR. Okay, industry may be considered as 10%. Compute the value of shares by net asset method and yield value method. दोन मेथड नुसार एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. सर्वात पहिले आपण इथं व्हॅल्युएशन ऑफ शेअर नेट असेट मेथड नुसार घेऊ. कुठल्या मेथड नुसार? नेट असेट मेथड. ठीक आहे. मग आता नेट असेट मेथड नुसार सर्वात पहिले आपण टेबल आखणी करतो. पर्टिक्युलर अमाउंट असेट लिहितो. असेट मध्ये आपल्याकडे काय सांगितलेलं तरी आपल्याला फिक्स असेट्स. इथे लिहू आपण फिक्स असेट. फिक्स असेटचं व्हॅल्यू वरती दिलेलं आहे त्यांनी तुम्हाला 5 लाख, परंतु ऍडजस्टमेंट मध्ये रिव्हॅल्युएशन केलेलं आहे 5,50,000, 5,50,000. ऍडजस्टमेंट मधला व्हॅल्यू घेतो आपण. त्यानंतर समोर दिला आपल्याला त्यांनी ऍडजस्टमेंट मध्ये गुडविल, सेकंड नंबर इथे दिलं गुडविल दिलेला आहे ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला 50,000. ऍडजस्टमेंट मध्ये व्हॅल्यू घेतो आपण 50,000. त्यानंतर समोर दिला आपल्याला करंट असेट. इथं थर्ड नंबर घेऊ आपण करंट असेट. करंट असेटचं व्हॅल्युएशन आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलं नाही, ते व्हॅल्युएशन आपण वरचा घेऊ. वरती करंट असेटची प्राइस दिली 2 लाख, 2 लाख रुपये. याची टोटल करू आपण. टोटल झाली याची 8 लाख. ओके, याला नाव देऊ टोटल असेट. असेटची काय ही टोटल आहे म्हणून त्याला नाव देऊ टोटल असेट्स. टोटल असेट मधून मायनस एक्सटर्नल लायबिलिटी. ओके, एक्सटर्नल लायबिलिटी मध्ये काय काय दिलेलं आहे बघा आपल्याला. एक्सटर्नल लायबिलिटी मध्ये दिलेलं आहे 5% डिबेंचर अँड करंट लायबिलिटी. जसे की तुम्हाला दिसत आहे बघा 5% डिबेंचर अँड करंट लायबिलिटी. ठीक आहे. मग आपण इथे लिहू 5% डिबेंचर. 5% डिबेंचर्स आहेत आपल्याकडे 1 लाख. आणि नंतर दिलेला आहे करंट लायबिलिटी सेकंड नंबर. इथं करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी दिली आपल्याला 1,30,000. ओके, दोघांची ऍडिशन इथं 2,30,000. 2,30,000 काय करायचे आपल्याला याच्यामधून मायनस करायचे आहेत. मायनस करू आपण. 0 0 0 इथं पण 0. 10 मायनस 3 इथं 7. इथं रिटर्न 8 मायनस 3 इथे भेटले आपल्याला 5,70,000. ओके, त्यानंतर परत यामधून मायनस करतो आपण. प्रिफरन्स शेअर कॅपिटल अँड डिव्हिडंड. त्यावरचा काय मायनस करतो आपण? डिव्हिडंड. ओके, हाय नाही इथं डॅश दिल्यानंतर इथं 5,70,000. त्याला नाव देतो आपण काहीतरी इथं स्टार करून. काय नाव देतो त्याला आपण? नेट असेट्स. ही भेटली आपल्याला नेट असेट. इथं क्लोज केला आपण याला. नेट असेट भेटली आपल्याला 5,70,000. किती भेटली? 5,70,000. आपल्याला आता ईच व्हॅल्यू ऑफ शेअर्स काढायचा आहे. काय काढायचं आपल्याला? ईच व्हॅल्यू ऑफ शेअर्स. ठीक आहे. मग इथं लिहू आपण कॅल्क्युलेशन ऑफ ईच व्हॅल्यू ऑफ शेअर्स. ईच व्हॅल्यू ऑफ शेअर्सचा फॉर्म्युला आहे नेट असेट अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. आपल्याकडे नेट असेट आहे 5,70,000, 5,70,000 अपॉन नेट असेट समोर त्यांची प्राइस टाकली आपण अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स.
नंबर ऑफ इक्विटी शेअर्स बघा आपल्याला लायबिलिटी साइडला शेअर कॅपिटल दिलेलं आहे. शेअर कॅपिटल आहे आपल्याकडे 4 लाख. ओके, इच शेअर्स आहे आपल्याकडे 10 रुपीजचा. याने याला डिवाइड केलं तर आपल्याकडे भेटतात आपल्याला 40,000. भेटतात 40,000. परत एकदा सांगतो बघा, आपल्याकडे शेअर कॅपिटल आहे, शेअर कॅपिटल आहे आपल्याकडे 4 लाख. 4 लाखाचं शेअर कॅपिटल आहे आणि एक शेअर किती रुपयाचा आहे? 10. त्या शेअरनी याला काय करावं लागतं आपल्याला? डिवाइड. 10 1 10, 10 चौक 40. म्हणजे आपल्याकडे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स भेटले आपल्याला 40,000. ओके, किती भेटले नंबर ऑफ इक्विटी शेअर्स? 40,000. इच व्हॅल्यू ऑफ शेअर्सची इथं भेटली आपल्याला. इच व्हॅल्यू ऑफ शेअर्स बघा बरं किती येते इच व्हॅल्यू ऑफ शेअर्स कॅल्क्युलेशन करून. किती? 14.25. इथं 14.25. ओके, इच व्हॅल्यू ऑफ शेअर्स भेटली आपल्याला 14.25. हे झालं फर्स्ट मेथड नुसार, नेट असेट मेथड नुसार व्हॅल्युएशन. कशाचं? शेअरचं व्हॅल्युएशन. ठीक आहे, कुठल्या मेथड नुसार झालं? नेट असेट मेथड. आता घ्यायचं आपल्याला कुठल्या मेथड नुसार घेऊ आपण आता घ्यायचं आपल्याला यील्ड व्हॅल्यू मेथड. कुठल्या मेथड नुसार? यील्ड व्हॅल्यू मेथड. ठीक आहे, यील्ड मेथड नुसार. आता यील्ड मेथड नुसार सर्वात पहिले आपल्याला एव्हरेज प्रॉफिट काढावा लागतो. कुठला प्रॉफिट काढावा लागतो? एव्हरेज प्रॉफिट. इथे लिहू आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स बाय यील्ड व्हॅल्यू मेथड. यामध्ये सर्वात पहिले आपल्याला फर्स्ट नंबर काढावा लागतो एव्हरेज प्रॉफिट. म्हणून मी हेडिंग कॅल्क्युलेशन ऑफ एव्हरेज प्रॉफिट. एव्हरेज प्रॉफिट साठी फॉर्म्युला आपल्याकडे टोटल प्रॉफिट किंवा इथं 3 इयर्सचा प्रॉफिट दिला असं लिहू शकतो आपण. 3 इयर्स प्रॉफिट किंवा आपण 3 इयर्स प्रॉफिट न लिहिता आपला रेग्युलरचा फॉर्म्युला. कुठला आहे रेग्युलरचा फॉर्म्युला? टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. ओके, टोटल प्रॉफिट मध्ये आपल्याला दिलेला बघा सेकंड पॅराग्राफ मध्ये त्यांनी नेट प्रॉफिट ऑफ लास्ट 3 इयर्स वेअर 2003 चा दिला 51,600, 2004 चा दिला 52,000, 2005 चा दिला 51,650. ओके, इथं 51,600 प्लस 52,000 प्लस परत दिलेला आपल्याला 51,650 डिवाइड बाय याला कितीने डिवाइड करू आपण? 3 ने. 3 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला याचे पहिले याचे काय करू आपण? टोटल करू. टोटल येते 1,55,250. 1,55,250 डिवाइड बाय 3. म्हणजे इथं भेटला आपल्याला एव्हरेज प्रॉफिट. एव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू बघा आपल्याला किती येतो एव्हरेज प्रॉफिट? 51,750. गुड. इथं 51,750 हा भेटला आपल्याला एव्हरेज प्रॉफिट. एव्हरेज प्रॉफिट झाला. जर आपल्याकडे व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स मध्ये प्लेस टू रिझर्व किंवा ट्रान्सफर टू रिझर्व असं सांगितलं असेल तुम्हाला, या एव्हरेज प्रॉफिट पैकी त्यांनी समोर दिलेला आहे बघा. त्यामध्ये किती दिलेलं बघा आपल्याला. तर नेट प्रॉफिट दिला पहिल्या वर्षीचा 51,600, दुसऱ्या वर्षीचा 52,000, तिसऱ्या वर्षीचा 51,650 ऑफ विच 20% वाज प्लेस टू रिझर्व. 20% प्लेस टू रिझर्व असं असेल तेव्हा कंपल्सरी आपल्याला सेकंड नंबर काढावा लागेल. कॅल्क्युलेशन ऑफ ऍक्च्युअल एव्हरेज प्रॉफिट. कुठला प्रॉफिट काढावा लागेल? ऍक्च्युअल एव्हरेज प्रॉफिट. ठीक आहे, मग ऍक्च्युअल एव्हरेज प्रॉफिट साठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे एव्हरेज प्रॉफिट मायनस 20% ट्रान्सफर टू रिझर्व किंवा ट्रान्सफर रिझर्व. जे रिझर्वला तुम्ही ट्रान्सफर करता तेवढी अमाउंट. ठीक आहे, मग इथं एव्हरेज प्रॉफिट आहे आपल्याकडे 51,750. ओके, मायनस 20%. आता जे 20% काढलेले आहेत आपण ते 20% ट्रान्सफर टू रिझर्व ऑफ 51,750. कशावर काढतात ते? आपल्या एव्हरेज प्रॉफिट वरच काय करायचं आपल्याला? 20% काढायचे आहेत. कशावर काढायचे आहेत ते? एव्हरेज प्रॉफिट वरच काढत असतात. 51,750 वरती ते येतात 10,350. ओके, इथे लिहू आपण 10,350. कशावर काढले आपण हे सांगा? 51,750 वरती. ठीक आहे, ऑफ असे लिहू आपण इथं ब्रॅकेट मध्ये
ऑफ 51,750 म्हणजे 51,750 वरतीच आपण ते 10,350 काढले. इथं ऍक्च्युअल ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू 41,400. व्हेरी गुड. किती भेटला आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट? 41,400. ठीक आहे. बघा इथं भेटला आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट भेटल्या लगेच आपण थर्ड नंबरचं कॅल्क्युलेशन काढतो. कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटलाइज प्रॉफिट किंवा त्याला कॅपिटलाइज व्हॅल्यू पण म्हणू शकतो आपण. काय म्हणू शकतो? कॅपिटलाइज प्रॉफिट किंवा कॅपिटलाइज व्हॅल्यू. ठीक आहे. मग आता याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे ऍक्च्युअल ऍव्हरेज प्रॉफिट ओके मल्टिप्लाय 100 अपॉन NRR. ठीक आहे. जर आपल्याकडे ऍक्च्युअल ऍव्हरेज प्रॉफिट नसला तर कुठला प्रॉफिट घेतो आपण? ऍव्हरेज प्रॉफिट. फॉर्म्युला असा आहे कॅपिटलाइज व्हॅल्यूचा कॅपिटलाइज प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे ऍव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय 100 अपॉन NRR. परंतु ऍक्च्युअल ऍव्हरेज प्रॉफिट असेल तेव्हा त्याच्या जागी ऍव्हरेज प्रॉफिटच्या जागी ऍक्च्युअल ऍव्हरेज प्रॉफिट लिहावा. म्हणून आपण इथं ऍव्हरेज प्रॉफिटच्या जागी ऍक्च्युअल ऍव्हरेज प्रॉफिट लिहिला कारण तो एक्झाम्पल मध्ये आलेला आहे. ठीक आहे. यांच्या प्राइस टाकू आपण इथं. हा आहे आपल्याकडे 41,400 मल्टिप्लाय 100 डिवाइड बाय 10. ओके. इथं एक झिरो कट इथं एक झिरो कट म्हणजे तुम्हाला कॅपिटलाइज प्रॉफिट भेटला. कॅपिटलाइज प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटलाइज प्रॉफिट भेटला 4,14,000. ओके. किती भेटला कॅपिटलाइज प्रॉफिट? 4,14,000 हा भेटला आपल्याला कॅपिटलाइज प्रॉफिट. आता कॅपिटलाइज प्रॉफिट झाल्यानंतर लगेच यील्ड व्हॅल्यू ऑफ शेअर्स काढायचा आपल्याला. कुठलं व्हॅल्यू? यील्ड व्हॅल्यू ऑफ शेअर्स. सर्वात लास्टचं कॅल्क्युलेशन ऑफ यील्ड व्हॅल्यू ऑफ शेअर्स. यील्ड व्हॅल्यू ऑफ शेअर्स साठी फॉर्म्युला आहे यील्ड मेथड नुसार गणित घेतो आपण. त्यामुळे याच्यासाठी आता परत फॉर्म्युला लावावा लागेल आपल्याला. इथं कॅपिटलाइज प्रॉफिट किंवा कॅपिटलाइज व्हॅल्यू अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. तर आता आपल्याकडे कॅपिटलाइज व्हॅल्यू जस्ट नाऊ ला काढलेला आपण. किती काढलं? 4,14,000 4,14,000 अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आपण इथं पण काढले होते 40,000. कसे काढले होते ते? त्या 4 लाख कॅपिटल आहे. 4 लाखचा कॅपिटल आहे. एक शेअर 10 रुपयाचा आहे. त्याने त्याला डिवाइड केलं. इथं भेटले आपल्याला 40,000. 40,000 कसे भेटले? काय केलं आपण? या 4 लाखाच्या कॅपिटलला कितीने डिवाइड केला आपण? 10 नी काय केलं होतं? डिवाइड केलं होतं. ठीक आहे. तर इथं फायनल आन्सर भेटते आपल्याला ईच व्हॅल्यू ऑफ शेअर्स बरोबर 10.35. ठीक आहे. यील्ड व्हॅल्यू ऑफ शेअर्स असं लिहू आपण इथं. यील्ड व्हॅल्यू इज इक्वल टू 10.35. ठीक आहे. हे झालं तुमचं व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सचं दोन मेथडचं एक्झाम्पल. पहिली कुठली मेथड घेतली आपण इथं? नेट असेट मेथड नुसार हे इथं कॅल्क्युलेशन केलं. नंतर केलं कॅल्क्युलेशन आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स बाय यील्ड व्हॅल्यू मेथड. ठीक आहे. यील्ड व्हॅल्यू मेथड मध्ये किती कॅल्क्युलेशन? 4. ऍव्हरेज प्रॉफिट, नंतर ऍक्च्युअल ऍव्हरेज प्रॉफिट, नंतर कॅपिटलाइज प्रॉफिट आणि नंतर यील्ड व्हॅल्यू ऑफ शेअर्स. ठीक आहे. अपेक्षा करतो व्हिडिओ लेक्चर आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा.